नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम ए भाग 1 सत्र 1 विशेष वाङ्मय प्रकार कविता या विषयाकरता आज आपण घटक शिकणार आहोत. कवितेचे घटक. मी प्राध्यापक रुपेश फुके आजच्या या तासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, यापूर्वी आपण कवितेची संकल्पना स्वरूप बघितलं आहे. आजच्या या तासामध्ये आपण कवितेचे घटक हा भाग अभ्यासतो आहोत. कवितेचे घटक हा भाग अभ्यासत असताना प्रामुख्याने आपल्या असं लक्षात येतं की कवितेचे घटक मुख्यतः 7 घटक सांगितले जातात. त्यामध्ये प्रथम घटकाची चर्चा करत असताना आपल्याला पहिला घटक लयबद्धता आणि दुसरा घटक सूचकत्व आणि त्यालाच अनेकार्थ क्षमता असं म्हटलं गेलं. कवितेच्या घटकामधला तिसरा घटक अल्पाक्षरत्व हा महत्त्वाचा घटक आहे आणि चौथा घटक व्यापक जीवनाशय क्षमता हा कवितेचा चौथा घटक सांगितला गेला आहे. त्यानंतर पाचवा घटक कालातीत वर्तमान सेंद्रिय एकात्मता हा 6वा घटक कवितेच्या घटकातला आहे आणि सर्वात शेवटी संवेदता हा 7वा घटक कवितेच्या घटकांमध्ये अंतर्भूत झालेला बघायला मिळतं. मित्रांनो, सर्वप्रथम कवितेचे घटक आज शिकत असताना या 7 घटकांची चर्चा आपण यामध्ये बघणार आहोत. सर्वात पहिला घटक आहे. आता कवितेचे घटक म्हणताना सर्वात प्रथम आपण बघतोय की कवितेतील शब्द योजना, मग ते वृत्त लय यांची बंधने पाळून केलेली असते. त्यामुळे कवितेची रचना पद्धती गद्यापेक्षा कशी असते, निराळी असते हे आपल्याला लक्षात येतं. गद्य आणि पद्य यातला हा महत्त्वाचा फरक या ठिकाणी सांगितलेला आहे. कवितेची दृश्य मांडणी, तिच्यातील ओळी, कडवी, तिच्यातील लयबद्धता, ध्वनीचा आकृतिबंध यांच्यामुळे आपण गद्य वाङ्मय प्रकारापेक्षा अन्य वाङ्मय प्रकाराचे वाचन करीत आहोत याची जाणीव आपल्या मनात निर्माण होते. कविता वाचत असताना गद्य वाचण्याचा अनुभव आणि पद्य वाचण्याचा अनुभव हा याच प्रकारचा वेगळा अनुभव मानला गेलेला आहे. आपण कविता वाचत आहोत याची जाणीव झाल्यानंतर आपण या वाङ्मय प्रकाराशी निगडीत अशा प्रकाराच्या काही भाषिक अपेक्षा बाळगतो. त्यातूनच व्यक्त होणाऱ्या आशयाच्या प्रकाराबद्दल काही अपेक्षा करू लागतो. यालाच कवितेचे घटक असे आपण म्हणू. सर्वात पहिला आपण घटक बघितला होता लयबद्धता. आता लयबद्धता म्हणजे काय? कविता कशी असते? कवितेमध्ये एक लय असते. गद्यामध्ये ती पाहिली जाते का? बिलकुल नाही. ती आशयानुकूल लय असते. कवितेमध्ये ती सामान्यपणे वृत्तबद्ध छंदोबद्ध रचनेतून निर्माण केली जाते. या दृष्टीने जर आपल्याला कविताचं उदाहरण द्यायचं झाल्यास तर सर्वप्रथम इंदिरा संत यांची ही कविता आपण पाहू. धुके येतसे दाटूने अंधळून जाई धरा, वाहतसे रवी करा, उफाळून येता जल नदी जाई बावरुण, धरी सागराचे ध्यान, कोमेजून जाई सृष्टी लागे झड ग्रीष्मा ऋतूची, वाट पाहे वसंताची, निळ्या भोर आकाशात तोल जाई चंद्रिकेचा, हात शोधी जलदाचा, घडुनिया काही काही मन जाई भारावुनी, तुझी येई आठवण. या वरील रचनेत सृष्टीतल्या विविध घटनांच्या दृश्यामुळे मनाला एक प्रकारचे भारावलेपण येते आणि या भारावलेपणाच्या गतीतून तिचे मन प्रियकराच्या आठवणीकडे ओढ घेते. हा अनुभव इंदिरा संत या आपल्या काव्यातून काय करतात? व्यक्त करत आहे. ओढ घेण्याची गती आणि बाह्यसृष्टीतील गती यांचा एक संबंध कवितेमध्ये काय केला जातो? प्रस्थापित केला जातो. हा संबंध वृत्तबद्ध रचनेतून लय निर्माण करून प्रस्थापित केला जातो. ओवे छंदात त्रिरचनी बंधातून ही लय निर्माण केली जाते. आता छंदोबद्ध रचनेतून भावाशय व्यक्त करणाऱ्या कवितेची येथे निर्मिती झालेली आहे.
पण मग आता सांगा की प्रत्येक वृत्तबद्ध लयबद्ध रचना म्हणजे कविता असते काय? नाही. मागच्या तासामध्ये आपण ते बघितलेलं आहे. सामान्यपणे बहुतेक कविता लयबद्ध असतात. हे जरी खरं असलं तरी प्रत्येक कविता ही किंवा पद्यरचना ही लयबद्ध रचना असतेच असं नाही. छंदमुक्त काव्यरचना केली गेली आहे आणि प्राय विधानात्मक स्वरूपाच्या ओळीमधून काव्यानुभव व्यक्त केला जातो. अशा प्रकारच्या रचनेत उच्चारावरील आघात, अर्थाची लय यांच्या साहाय्याने लय निर्माण केली जाते. या मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी आपण पुढे चंद्रकांत पाटील यांच्या बाईचा एकाकीपणा असतो या कवितेतील ओळी पाहू. बाईच्या एकाकीपणाचे कोंब उगवतात वांशिक इतिहासात. इच्छा आकांक्षा अक्षांश रेखांशावर अस्तित्वाची भुई सापडते एकाकीपणाला. या पहिल्या ओळीच्या शेवटी एकाकीपणातील असह्य वेदना तीव्रतम केली जाते आणि अर्थ खंडित केला जातो. दुसऱ्या ओळीत जर बघितलं दुसऱ्या ओळीत कोंब उगवण्यामुळे वरील ओळीतील एकाकीपणा जिवंत भावभावनाचे चलनवलन प्राप्त करून दिले जाते. आता हा एकाकीपणा हे पहिल्या ओळीचं नकारात्मकता दर्शवते, तर कोंब उगवतात हे प्रतीक काय मानलं जातं? नवनिर्मिती क्षमता, कोंब उगवणं हे मानलं जातं. याचा संदर्भ प्राप्त करून दिला जातो. इच्छा आकांक्षा अक्षांश रेखांश यांच्यामध्ये उच्चारणाच्या आघातांची पुनरावृत्ती साधून लय निर्माण केली जाते आणि चौथ्या ओळीत गतिमान झालेली अर्थलय अस्तित्वाची भुई सापडते. ही जे गतिमान झालेली अर्थलय आहे तो मात्र पाचव्या ओळीत एकाकीपणा या शब्दाला विसर्जित होते. अशा हताश हतबल अर्थाच्या विविध छटांनी निर्मिती होते. वृत्तबद्ध रचना प्रकाराचा अवलंब न करता ही कवितेत लय निर्माण कशी होते हे आता या वरील उदाहरणावरून दिसून आलेले आहे. या संदर्भात वसंत पाटणकरांचे विधान महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. ते काय म्हणतात? गद्य आणि पद्य कविता यांच्यामधील भेद अधिक ठळक स्वरूपात स्पष्ट करणारे आहेत. ते विधान असे: गद्य वाचत असताना आपण ते ऐकत नसतो, मात्र कविता वाचताना ती विधानात्मक स्वरूपात असली तरीही आपण ते ऐकत असतो. हा जो गद्य आणि पद्याचा भेद कुणी सांगितलेला आहे? वसंत पाटणकरांनी. मी परत एकदा तो उच्चारतो, विचारला जाऊ शकतो. गद्य वाचत असताना आपण ते ऐकत नसतो, कविता वाचताना मात्र ती विधानात्मक स्वरूपात असली तरीही आपण ती ऐकत असतो. आशयानुकूल लयबद्धता हा काव्याचा काय आहे? विशेष आहे. त्यानंतर हा जो दुसरा घटक आहे तो काय? सूचकत्व अनेकार्थ क्षमता. आता दुसरा घटक आपण या ठिकाणी बघणार आहोत. शब्दाला वस्तुनिष्ठ असा वाच्यार्थ असतो. आता वाच्यार्थ काय कशाला बोललं जातं? एखादं आपण वाक्य वाचत असताना त्याचा जसाच्या तसा घेतलेला अर्थ म्हणजे काय असतो? तो वाक्यार्थ. कवितेमध्ये शब्दांच्या ठिकाणी रूपक, प्रतिमा, प्रतीक इत्यादी घटकांमुळे वाच्यार्थाला छेद देऊन वाच्यार्थापलीकडचा अधिक अर्थ सूचित करण्याची क्षमता प्राप्त होत असते. आता मित्रांनो, प्रतीक वाच्यार्थ म्हणजे काय? जसाच्या तसा अर्थ घेणं. परंतु कवितेमध्ये रूपक ते अलंकार तुम्ही शिकलेले असाल. आता मी ते परत त्याच्याकडे जात नाही. प्रतिमा ही तुम्हाला माहिती असेल. प्रतीक, आता बरं ठीक आहे, ह्या संकल्पना एका शब्दात सांगायचं झालं. प्रतीक म्हणजे काय? स्वतःऐवजी दुसऱ्या एखाद्या पदार्थाचा बोध करून देणारा पदार्थ म्हणजे ते काय झालं? प्रतीक. म्हणजे उदाहरणार्थ सांगत झालं तर कुंकू हे कशाचं प्रतीक आहे? सौभाग्याचं प्रतीक आहे. मग एखाद्या कवीला जर म्हणायचं असेल की
एखाद्या कवीनं जर कवितेत म्हटलं असेल काही त्या स्त्रीचं कुंकू पुसल्या गेलं, ही जर ओढ आली असेल तर त्यातून कोणता अर्थ अभिप्रेत असतो? तिचं जे सौभाग्य आहे, तिचा नवरा हा काय झाला आहे, मरण मेलेला आहे, हा अर्थ त्यातून प्रतिपादन होत असतो. ही झालं प्रतिका. आता प्रतिमा कशाला म्हणता येईल? कल्पनाशक्तीच्या आविष्काराचे घटक ती प्रतिमा म्हणजे एखादी कल्पना करून आपण त्या कल्पनेला नाव देऊन त्याचं प्रत्यक्ष रूप आपल्या डोळ्यासमोर येतं, ती झाली प्रतिमा. प्रतिमा निर्माण करण्याचं सामर्थ्य हे कवितेत असतं. मित्रांनो, जसं स्वर्ग ही प्रतिमा जर एखाद्या कवीनं वापरली तर लगेच आपल्यासमोर येतं. काय येतं? स्वर्ग म्हणजे नसशिकांत सौंदर्य असणारे अप्सरा, रंभा, बरोबर. आणि मग तो सगळा प्रसंग हे प्रतिमा उभे करत असते, बरोबर. मग इत्यादी घटकांमुळं वाच्यार्थाला छेद देऊन वाच्यार्था पलीकडचा अर्थ सूचित करण्याची क्षमता यामध्ये असतात. कशात? रूपक, प्रतिमा, प्रतीकामध्ये असतात. अशा अर्थाला व्यंग्यार्थ असेही म्हणतात. व्यंग्यार्थाचे स्वरूप साधारणपणे लक्षात येण्यासाठी खालील काव्यपंक्ती आपण बघणार आहोत. जागे एकला जख्ख म्हातारा, कंदील एक, वळणावरी उभा राहुणी, अंधुक अशा दृष्टीने पाही, दृश्य अनेक. शरदचंद्र मुक्तिबोधांची ही अतिशय अप्रतिम कविता आहे मित्रांनो. जागे एकेला जख्ख म्हातारा, कंदील एक, वळणावरी उभा राहुणी, अंधुक अशा दृष्टीने पाही, दृश्य अनेक. येथे कंदील या पदार्थाला मनुष्यविषयक विश्लेषण लावल्यामुळे येथे कंदील ही प्रतिमा होते आणि वस्तुविषयक अर्थाऐवजी अन्य अर्थाचा निर्देश करते. याला काय म्हणता येईल? व्यंग्यार्थ म्हणता येईल. म्हणजे काय झालं? कंदील उभा आहे असं म्हणू का आपण? एक म्हातारा म्हणजे कंदील या पदार्थाला मनुष्यविषयक विश्लेषण इथे लागलेलं आहे. याला व्यंग्यार्थ आपण असं किंवा काव्यार्थ असे म्हणतात. आता अशाच प्रकारचे उदाहरण जर दुसरं पाहायचं असलं तर एक नादो महानोरांची कविता आहे. ग्रीष्माचे ऊन एकदा खेड्यावर आले, खेडे उदास झाले, घरात असेल तेवढे झोडीत टाकून स्वतः नागडे झाले. आता ग्रीष्माचं ऊन आणि खेडे हे दोन रूपके या कवितेत मध्यवर्ती आहेत किंवा वापरलेली आहेत. म्हणजे ग्रीष्माचे ऊन एकदा खेड्यावरी आले, खेडे उदास झाले, घरात असले तेवढे झोडीत टाकून स्वतः नागडे झाले. म्हणजे हे दोन रूपके जे आहेत ती संबंध कवितेचे अर्थ प्रतिपादित करणारी आहेत. मग ग्रीष्माचे ऊन आणि खेडे हे दोन रूपके झालीत. नागडे ही या कवितेतील प्रतिमा आहे. उन्हाचे येणे, या कडक उन्हामुळे खेड्यातील माणसांची, गुरांची, पिकांची, शेतींची अतिशय दुर्दशा होणे, पाण्या वाचून गुरांचे तडफडून मरणे किंवा झाडे झुडपे कोळपून जाणे, अन्न पाण्या वाचून माणसांची वाताहत होणे, या सर्व उद्ध्वस्त झाल्यामुळे खेड्यातील माणसे कसे झाले? नागवली गेली. हे या कवितेतून सूचित होते. कवितेमधून सूचित होणारा सूचितार्थ किंवा काव्यार्थ सर्व कवितांमध्ये सारख्याच प्रमाणात किंवा सारख्याच पद्धतीने व्यक्त होतो असे म्हणता येत नाही. कवितेतील सूचितार्थताची गुंतागुंत, त्याची सूक्ष्मता व अनेक पदरीपण कवितेच्या गुणवत्तेनुसार काय होते? बदलत जाते. आणि यासाठी मी समोरच्या ग्रेस यांच्या अप्रतिम कवितेचं उदाहरण तुम्हासमोर सादर करतो. मित्रांनो, लक्षात घ्या. माझी बहीण हसत राहिली, युद्ध संपलेल्या मैदानासारखी. दोनच या ओळी मी तुमच्यासमोर दिलेल्या आहेत. ह्या दोन ओळी अर्थाच्या संदर्भात घेताना किती अर्थ यातून समोर येतील हे लक्षात घ्या. त्यासाठी परत एकदा मी कवितेच्या ओळी सांगतो. ह्या दोन ओळी आहे. माझी बहीण हसत राहिली, युद्ध संपलेल्या मैदानासारखी. वरील ओळीतून प्रथम दर्शनी लागणारे अर्थ असे आहेत. पहिला अर्थ काय निघतो यातून? माणसाचा जीवन संघर्ष हे एक युद्ध आहे.
त्याचे जीवन एक युद्धभूमी आहे. बहीण संघर्ष देत राहिली. बहीण हे जे वापरलेलं उदाहरण आहे हे काय आहे, ती संघर्ष देणारी आहे. या संघर्षात ती जायबंद झाली, पराभूत झाली आणि आपल्या जगण्याकडं हतबल निराश होऊन पाहू लागली आणि संघर्ष देण्याच्या स्वतःच्या इच्छाशक्तीमागची निरर्थकता तिच्या प्रत्ययाला आली. त्यातूनच तिचे औदास्ययुक्त हास्य निर्माण झाले. युद्ध संपलेल्या मैदानासारखी. युद्ध संपलेलं मैदान तर काही खूपच काही रंगीबेरंगी असणार असं नाही आहे ना, ते काही सजावटीत सारखेच नसणारच ना. म्हणजे एकंदरीत ते कसं असेल तर ते औदासीन्ययुक्त हास्य असेल असा अर्थ त्या ठिकाणी पहिला अर्थ अभिप्रेत होतो. आणि याचा दुसरा अर्थ सांगायचं झाल्यास काय होऊ शकतो मित्रांनो, दुसरा अर्थ अगदी पहिल्या अर्थाच्या विरुद्ध आहे. संघर्ष देऊन संपला आहे, तिने विजय प्राप्त केला आहे, तिचे हसणे आत्मविश्वासपूर्ण विजयश्री निर्देशक आहे. हाही या कवितेचा दुसरा अर्थ इथे अभिप्रेत होतो. लक्षात ठेवा, हा पहिल्या अर्थाच्या अतिशय विपरीत म्हणजे उलट विरुद्धार्थी अर्थ त्यातून व्यक्त झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरा अर्थ कुठला निघतो याचा? तिसरा अर्थ अधिक मूलभूततेकडे जाणार आहे मित्रांनो. स्त्री ही नवनिर्मिती करणारी, सृजनाचे सृष्टीचक्र चालवणारी आदिम शक्ती आहे. स्त्री ही प्रतिमा वापरत असताना स्त्रीचे अनेक रूपे आपण या कवितेचा अभ्यास करताना बघायला पाहिजे. स्त्री कशी आहे? नवनिर्मिती करणारी आहे, सृजनाचे सृष्टीचक्र चालवणारी आदिम शक्ती स्त्रीला संबोधिल्या जाते. तिच्या या शक्तीतूनच मानवी जात जन्माला आलेली आहे. युद्धभूमीवर परस्परांना संपविण्याची क्रूर इच्छाशक्ती असणारी मनुष्यजात. युद्धभूमी हे कशाचं प्रतीक आता या तिसऱ्या अर्थात मानलं गेलेलं आहे का ते मनुष्यजात संपून पाहणार आहे. युद्धामध्ये युद्धभूमीवर किंवा मैदानावर काय होत असतं? युद्धभूमीच्या मैदानावर खेळ खेळायला तर शत्रू एकत्र आलेले नसतात, ते एकमेकाला संपवण्यासाठी आलेले असतात, बरोबर. मग ही संपवण्याची क्रूर इच्छाशक्ती असणारी मनुष्यजात पाहून ती स्तिमित झालेली आहे. कोण? बहीण. म्हणजे ही स्त्री प्रतिमा बहिणीच्या स्वरूपात आपण इथे घेऊ. आपल्या निर्मिती शक्तीमागची विनाशकारी विपरीतता पाहून ती विकल्पपणे हसत आहे. विकल्पपणे हसणे म्हणजे इच्छेच्या विरुद्ध, बरोबर. बहीण या ठिकाणी स्त्री शक्तीचे संश्लेषित रूप आहे. हे आपण या ठिकाणी तिसऱ्या अर्थामध्ये लक्षात घ्यायला हवं. हे सर्व अर्थ लावताना आपण युद्ध संपलेल्या मैदानासारखी ही रचना केंद्रस्थानी धरून वरील ओळींचे अर्थ लावले आहे मित्रांनो. युद्ध संपलेल्या मैदानासारखी ही शब्दरचना येथे प्रतीक बनते असे आपणास म्हणता येईल. हे प्रतीक विविध अर्थाने सूचन करते. आता तुम्हाला प्रतीक या शब्दांचा अर्थ पूर्णतः कळला असावा असं मी गृहीत पकडतो. मित्रांनो, कवितेतील सूचितार्थ आशयाला प्रतिकात्मक पातळीवर नेत असतो. या प्रतिकात्मक पातळीमुळेच कवितेच्या एकात्म संघटित अशा काव्यार्थाची म्हणजेच व्यंग्यार्थाची प्रतीती येते. कवितेतील वेगवेगळ्या घटकातून म्हणजेच काय, शब्द, ओळी, प्रतिमा, प्रतीके इत्यादीमधून सूचित केल्या जाणाऱ्या अर्थांना या पातळीवर समान सूत्र प्राप्त होते. आणि सूचितार्थ वा व्यंग्यार्थ कवितेचे मूल्य ठरविणारा निकष आहे मित्रांनो. आणि आज आपण दोन कवितेचे घटक अभ्यासले आहेत. एक लयबद्धता, दुसरं सूचकत्व, अनेकार्थ क्षमता. हे दोन घटक बघितलेले आहे. उर्वरित घटक आपण पुढल्या तासामध्ये बघणार आहोत. अपेक्षा करतो तुम्हाला हे घटक समजले असावेत. काही अडचण असल्यास अथवा काही तुमचे प्रश्न असल्यास मला कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद. आपण या तासामध्ये इथेच थांबत आहोत.